नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, तुम्ही जवळजवळ तुमच्या सहकार्यामुळं 8 ते 8,500 माझे सबस्क्राईब पूर्ण होत आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळं मी जास्तीत जास्त तुमच्याबद्दल हे कायदेशीर ज्ञान पोहोचवण्याचं काम करत आहे. तुमचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीनं कायमस्वरूपी राहावा आणि तुमच्या मनामधल्या ज्या काय आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल, नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असतो किंवा विक्री करत असतो आपली प्रॉपर्टी, त्यावेळी खरेदी दस्त करायला जात असताना तिथं कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. काय होतं, आपण एखादी प्रॉपर्टी घेत असतो, कष्टानं आयुष्यभर जो काही मिळवलेला पैसा असतो आणि घर बांधायचं एक स्वप्न असतं किंवा घर खरेदी करायचं स्वप्न असतं किंवा दुकान गाळा घेण्याचं स्वप्न असतं किंवा आपली एखादी प्रॉपर्टी असते, ती प्रॉपर्टी विकून दुसरी एखादी प्रॉपर्टी घ्यायची आपली इच्छा असते. त्यावेळी प्रॉपर्टी आपण विक्री करत असतो किंवा घेत असतो. अशा वेळी एक मनामध्ये द्विधा मनस्थिती होत असते आणि घाई गडबडीमध्ये आपण रजिस्टर ऑफिसला जात असतो. समोरची पार्टी आलेल्या असत्या, पैसे काही येणार असतात, देणार असतात, आपण देत असतो किंवा ते घेत असतो. तर अशा वेळी फार मोठी मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला असतो. समजा आपण जर प्रॉपर्टी विक्री करत असेल तर आपल्या डोक्यामध्ये फक्त असतं की जायचं, सह्या करायच्या, आधार कार्ड घेऊन जायचं, रेशन कार्ड घेऊन जायचं किंवा फोटो घेऊन जायचं, पॅन कार्ड घेऊन जायचं, त्यांना द्यायचं, 7-12 उतारा द्यायचा आणि जे काय असेल ते पैसे घ्यायचं. थोडा ॲडव्हान्स आपण घेतलेला असतो, संस्कारपत्र झालेलं असतं, पॉवर ऑफ अटर्नी झालेले असते, असे अनेक कागदपत्र झालेले असतात. आणि ज्या दिवशी आपण खरेदीपत्र करायला जातो त्या दिवशी एक तिथं खरेदीपत्राच्या ऑफिसमध्ये जवळजवळ बाजार भरल्यासारखा भरलेला असतो. वयस्क असतात, लहान, त्याच पद्धतीनं अनेक लोक तिथं जमा झालेले असतात, स्त्री असतात, पुरुष असतात. आणि खरेदी करत असताना एक मनामध्ये वेगळेच विचार असतात आणि ह्या सगळ्या विचाराच्या नादामध्ये आपण ते जे बॉन्ड रायटर असतात किंवा जे खरेदीपत्र करून देणारे वकील असतील किंवा इतर सहकारी कोणतरी एजंट वगैरे असतात, ते तुम्हाला खरेदीपत्रावर तुमच्या फक्त सह्या द्या, सह्या तुमचं नाव वाचा, बरोबर आहे का, तुमच्या सह्या करा, अंगठा करा, एवढंच आपल्याला सांगत असतात. मित्रांनो, तर आपण त्यावेळी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. काही गडबडीन कोणताही तुम्ही व्यवहार करू नका, कारण एखादी तुम्ही प्रॉपर्टी विकत असता किंवा खरेदी करत असता त्यावेळी फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही उद्याच्या काळामध्ये एखादी प्रॉपर्टी तुम्ही घाई गडबडीमध्ये घेत असता आणि थोडे पैसे दिलेले असतात, थोडे पैशाची जोडणी असते आणि त्या संदर्भात तुम्ही चेक देत असता. फक्त आपल्या डोक्यामध्ये असते की चला एकमत त्यांना पैसे दिलं की आपण प्रॉपर्टी घेतली की एकदा रिकाम झालो आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपण नवीन केलं आणि एक चांगली प्रॉपर्टी घेतली असं एक स्वप्न असतं. पण मित्रांनो, हे स्वप्न बघत असताना तुम्ही काळजीपूर्वक खरेदीपत्रा दिवशी फार महत्त्वाच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता पहिली फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही खरेदीपत्र करायला जाता त्या दिवशी तुम्ही जे सेलडीड केलं असतं, जे फॉर्मॅट असतं, समजा तुम्ही प्रॉपर्टी विक्री घेत आहात, अशावेळी विक्री जी प्रॉपर्टी घेतात त्यासाठी खरेदी खत दस्त तयार केला जातो. तो दस्त तुम्ही वाचणं फार गरजेचं आहे. आपल्याला ज्यावेळी आपण खरेदी घ्यायला जातो त्यावेळी बॉन्ड रायटरने कॉपी पेस्ट करत असतात आणि कॉपी पेस्ट दुसऱ्याचा दस्त, त्यामध्ये नाव, मिळकतीचं वर्णन हे तुमचं बदल की आहे तसा दस्त तो रजिस्टर ऑफिसला लावला जातो आणि तुमच्या सह्या आणि पुढच्या पार्टीच्या जो विकणार आहे त्याच्या सह्या, तुमच्या सह्या, साक्षीदारांच्या सह्या, ओळखदारांच्या सह्या घेतल्या जातात. देणं घेणं रक्कम टाकली जाते आणि खरेदी दस्त पूर्ण घाई गडबडीत केला जातो. आता ह्यामध्ये जे एजंट असतात किंवा वकील असतात, कोण असतात, त्यांची ती फी घेतात, रिकाम होतात. मेन प्रश्न येतो, जो खरेदी प्रॉपर्टी घेतो त्याला भविष्य काळामध्ये काही अडचणी जर निर्माण झाल्या तर त्याला स्वतःलाच त्या निस्ताराव्या लागत असतात. घाई गडबडीत केलेला दस्त फार अंगलटी, आमच्या कोर्टामध्ये अशी अनेक प्रकरणं आहेत. घाई गडबडीमध्ये दस्त केलेले आहेत, वाचलेलं नाहीत, कुठेही सह्या केल्या, प्रॉपर्टी घेतली आणि प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये असेल तर कोर्टामध्ये अजून फेऱ्या मारत आहेत, अनेक वर्षे फेऱ्या मारत आहेत. त्यामुळं त्यावेळी तो दस्त जो तुम्ही खरेदी करून घेणार आहे ते दस्त तुम्ही प्रत्येक शब्द, माझं काय मत आहे बघा, प्रत्येक शब्द वाचला पाहिजे, प्रत्येक ओळ वाचले पाहिजे, प्रत्येक पॅराग्राफ वाचले पाहिजे
अशा दस्तामध्ये काही प्रकार असे होतात, मिळकतीचं वर्णन चारी दिशा जर टाकलेल्या नसेल तर दिशाची चुकबुल होण्याची शक्यता असते, वाद निर्माण होऊ शकतो. अनेक केसेसमध्ये अशा प्रकार झाले, दिशा वेगळ्याच टाकलेल्या दिसतात. पूर्वेला एक दिशा असते, पश्चिमेला एक असते, दक्षिण असते, उत्तर असते. ज्या बाजूला रस्ता असतो, वडा असतो, तिकडं दुसऱ्याची नावं टाकलेली असतात, तिकडं रस्ता दिसत नाही. मेन जिथं वहिवाट असते तिथं जर रस्ता असतो. अशा पद्धतीनं चुकीचा दस्त होणं फार निदर्शनास आलेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही दस्त वाचत असताना आधी तुम्ही काय करा, जो दस्त कोण करणार असतील, वकील असतील, बॉन्ड रायटर असतील, त्यांच्याकडं तो दस्त आधी 2 दिवस तुम्ही वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर पूर्णपणे ओळ आणि शब्द प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून घेणं फार गरजेचं आहे. काही वेळा मिळकतीचं वर्णन चुकीचं टाकलेलं असतं, काही वेळा गुंठेवारी चुकीची टाकलेली असते, काही वेळा चुकीची दिशा टाकलेली असते. अशा पद्धतीनं अनेक चुका त्यात झालेल्या असतात. काही दस्त असे असतात, कॉपी पेस्ट असतात, त्यामध्ये जे काही कलमं टाकले असते ते आपल्या प्रॉपर्टीचे त्याचा काही संबंधच नसतो. अशी बी काही कलमं टाकलेली असतात आणि आपण हो म्हणत असतो आणि सह्या करून रिकाम होतो. तर 1 म्हणतान, 2 म्हणतान, 5 वेळा दस्त मित्रांनो वाचला पाहिजे आणि प्रत्येक कलम, प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द व्यवस्थित आहे का, कायद्याच्या दृष्टिकोन तो आहे का पाहिलं पाहिजे. आता काही गोष्टी मित्रांनो, जे अशिक्षित माणसं असतात किंवा काही सुशिक्षित माणूस सुद्धा दस्त वाचत नाहीत, तर तो दस्त वाचला पाहिजे. ज्यांना समजत नाही त्यांनी दुसऱ्यांना वाचून घेतला पाहिजे. आणि जर त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला जर लागत नसेल, कायदेशीर शब्द त्यामध्ये असतात, तर तुम्ही तुमच्या वकिलाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या वकिलाचा सल्ला घेऊन तो दस्त चांगल्या पद्धतीनं वाचून घेणं गरजेचं आहे. घाई गडबडीत कुठेही तुम्ही सह्या करणं चुकीचं आहे. त्याचबरोबर जे मिळकती वर्ण असतील, नाव असतील, तुमचा पत्ता असेल, देणार असेल, घेणार असेल, हे फार बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, जे कागदपत्र देणार आहे, जे मिळकत देणार आहे आणि तुम्ही घेणार असता, त्यावेळी मित्रांनो फक्त दस्तच होणं गरजेचं नाही. तर समजा जी व्यक्ती घर देणार असेल किंवा एखादी दुकानगाळा देणार असेल, तर तुम्ही त्यामध्ये खरेदी दस्त हा कराच तुम्ही आणि त्याबरोबर एक 100 रुपयाचा स्टॅम्प किंवा 500 रुपयाचा स्टॅम्प घ्या. आणि त्यावेळी जे हँड डिलिव्हरी पोझिशन असतं त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी आज अखेर भरलेल्या पावत्या, आज अखेर भरलेलं लाईट बिल, आज अखेर त्याचे असणारे लिटिगेशन्स, आज अखेर त्याच्याशी असलेले हितसंबंध कोणाचे, ह्यांचे संपूर्ण एक MOU तयार करून घ्या. आणि तो एक 100 रुपयाचा स्टॅम्प किंवा 500 रुपयाचा स्टॅम्प तुम्ही सेपरेट तयार करणं गरजेचं आहे. आणि खरेदीच्या वेळी टायमिंग टाका, खरेदी किती टायमिंगला झाली आणि ह्या टायमिंगला तुम्हाला तो घर असेल, शेत असेल किंवा दुकान मिळकत असेल किंवा अन्य कुठली प्रॉपर्टी असेल तर ती तुम्हाला हँड डिलिव्हर करत आहे. खरेदी दस्त वेगळा करा आणि MOU हा सेपरेट करा. त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं हँड डिलिव्हरी घेतो. म्हणजे समजा आता तुम्ही एखादं वाहन खरेदी करत आहे, वाहन खरेदी करत असताना आपण स्टॅम्प पेपरवर लिहून घेतो की त्याचे टायर किती टक्के आहेत, मशीन किती किलोमीटर फिरलेलं आहे, परत बॉडी चेस कंडिशन कशी आहे, हे जसं लिहितो तसं तुम्ही एखादी प्रॉपर्टी, दुकानगाळा, घर असेल घेत असताना त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणकोणत्या वस्तू, त्या फर्निचर असेल ते फर्निचर सकट घेणार आहे का, फर्निचर ते घेऊन जाणार आहेत, अशा पद्धतीने इत्तमोत माहिती तुम्ही त्यासाठी की MOU स्टॅम्प सेपरेट करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर रजिस्टर खरेदी खत करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्यामध्ये एकूण पेजेस किती आहेत, खरेदी खत दस्त करत असताना त्यामध्ये इंडेक्स धरून एकूण पेजेस किती आहेत, कलमं किती आहेत आणि त्या कलमाबरोबर किती आधार कार्ड असतील, तुमचे पॅन कार्डच्या झेरॉक्स असतील, 7/12 उतारा असेल, काही घराच्या पावत्या असतील, शेतसाऱ्याच्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या पेजेससुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. काय होतं, खरेदी खत तुम्ही करता, पैसे दिलेले असतात आणि दस्त ज्या दिवशी येतो त्यावेळी असं लक्षात येतं की यार ह्यात 1 ते 18, 22 पेजेस आहेत आणि 12 आणि 13 नंबरचं पेजच नाही. त्यावेळी तुम्ही मित्रांनो फार अडचणीत येऊ शकता. त्यामुळं तुम्ही खरेदी खत करत असताना पेजेस किती आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही पैसे त्यामध्ये भरलेत का, ह्याचं सुद्धा बारकाईनं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबर जे काय पेपर त्याला जोडलेले आहेत ते महत्त्वाचे जोडलेले आहेत का बघा. आता असा स्टॅम्प त्या पद्धतीनं सेपरेट
तुम्ही हँड डिलिव्हरीचा जसं आता मी सांगितलं त्या पद्धतीनं त्याबरोबर जोडा, नसेल तर काही कलम त्यात घालायचं नसेल तर सेपरेट जोडा. त्यानंतर महत्त्वाचा गोष्ट येतो कब्जाचा. ज्या दिवशी तुम्ही खरेदी करत असता त्यावेळी तुम्ही जर घेणार असेल एखादं दुकान किंवा घर, तर त्या दिवशी तुम्ही कब्जा घेतला असं त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आता हा कब्जा देत असताना जर कॉपी पेस्ट तुमचा दस्ता असेल, फक्त तुमचं नाव आणि मिळकत वर्णन टाकलेलं असेल, तर त्या कब्जामध्ये जे जे काही मिळकतीचं वर्णन आहे त्यामध्ये रिकामा कब्जा दिला का, किंवा फर्निचर सकट दिला का, किंवा जे काही मटेरियल त्यामध्ये वॉशिंग मशीन असेल, इतर काही साहित्य असेल त्याच्या सकट दिला का, हे सुद्धा येणं फार गरजेचं आहे. आणि किती वाजता कब्जा देण्यात आला ह्याची टायमिंगसुद्धा तुम्ही घालणं फार गरजेचं आहे. आता एखादं तुम्ही घर घेत आहात, घर खरेदी करत असताना समजा त्या घरामध्ये भाडेकरू आहे आणि जो विक्री करणार आहे त्यानं जर त्या भाडेकरू सकटच तुम्हाला जर घर दिलेलं असेल की जे भाडं आहे ते तुम्ही वर्षभर घ्या आणि त्यांना खाली करा, अशा पद्धतीनं जर काही व्यवहार झाले असेल तर त्यामध्ये तुम्ही कोण भाडेकरू आहे, त्याचे भाडे किती ठरलेलं आहे, त्याचं जे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट चेंज करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केलेली असता आणि ॲग्रीमेंट पहिल्या जुन्या मालकाच्या नावावर असतं, नंतर कोर्टामध्ये वाद निर्माण होऊ शकतात आणि ते तुम्ही संपूर्णपणे सामंजस्यपणानं त्या भाडेकरूशी संपूर्ण चर्चा करून ते ॲग्रीमेंट चेंज करून तुम्ही प्रॉपर्टी घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तुम्ही जामीनदार घेणं. आता काय होतं बघा, ज्यावेळी खरेदी दस्त आपण करायला जातो त्यावेळी तिथले कोणतरी एजंट वगैरे असतात, मुलं वगैरे असतात, जी सज्ञान असतात, ती तिथं पैसे देऊन जामीन होत असतात किंवा साक्षीदार असतात. मित्रांनो, अशा प्रकारची चूक आयुष्यात तुम्ही करू नका. समजा तुम्ही प्रॉपर्टी घेत असताना काही लिटिगेशन निर्माण झालं आणि ती व्यक्ती जी तुम्हाला पैसे 500-1000 घेऊन जामीन झालेली असते किंवा साक्षीदार ओळखदार झालेले असते, ती परत त्या पत्त्यावर सापडेलच असं होत नाही. त्यामुळं ती कुठली तरी असते, कुठून तरी आलेली असते. तर असे जामीनदार, साक्षीदार वगैरे तुम्ही ओळखदार अजिबात घेऊ नका. तुम्हाला जर साक्षीदार आणि ओळखदार घ्यायचं असेल तुमच्या दस्ताला, तर तुम्ही शक्यतो तुमचे नातेवाईकसुद्धा घेऊ नकोसा. कारण ज्यावेळी कोर्टामध्ये जर तुमची केस स्टँड झाली तर त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतं की समजा तुम्ही तुमच्या वडिलांना घेतला असेल किंवा पत्नीला घेतला असेल किंवा भावाला साक्षीदार घेतला असेल, तर हे यांचे भाऊ आहेत, ही हिची पत्नी आहे, हिचे वडील आहेत, हा ह्याचा मामा आहे, त्यामुळं ही साक्षी ही ह्यांच्याकडेच देणार असं त्यावेळी कोर्टामध्ये होऊ शकतं. त्यामुळं मित्रांनो, जास्तीत जास्त जर इतर समाजात तुम्ही जर इतर मराठा असेल किंवा इतर समाजातली कोण मित्र वगैरे तुमचे जर असतील, शक्यतो इतर समाजात असं मिळाले चांगले नसेल तर आपल्या मराठी समाजात जरी असले तरीसुद्धा चालतील, पण शक्यतो साक्षीदार, ओळखदार हे तुमचे मित्रातले असावेत. कारण मैत्रीचं संबंध असल्यामुळं, लांबचे संबंध असल्यामुळं तुम्ही कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीनं ती खरेदी झालं ह्याची साक्ष चांगल्या पद्धतीनं किंवा कोर्टामध्ये जरी काही लिटिगेशन त्या प्रॉपर्टी संदर्भ झालं तर ते चांगल्या पद्धतीनं साक्ष देऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जे येतो ते स्टॅम्प ड्युटी. मित्रांनो, काय होतं आहे, खरेदी किंमत ही जादा असते, मार्केट व्हॅल्यू हे त्या प्रॉपर्टीचं जादा असतं आणि आपण काय करतो, सरकारी व्हॅल्युएशन काढतो आणि तंतोतंत आपण स्टॅम्प ड्युटी भरण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, माझं तुम्हाला स्पष्ट असं मत आहे, 1000-500 जादा स्टॅम्प जाऊन देत, पण तुम्ही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करत असताना, सरकारी व्हॅल्युएशन करत असताना योग्य व्हॅल्युएशन करून जादा 1000-500 रुपयेचा तुम्ही स्टॅम्प जोडणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर 1 रुपया जरी कमी स्टॅम्प ड्युटी भरली तर भविष्य काळामध्ये ऑब्जेक्शन निघून तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळं स्टॅम्प ड्युटी भरत असताना योग्य ती स्टॅम्प ड्युटी जादा 500-1000 रुपयाची तुम्ही भरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा येतो तो पैसे, जे उर्वरित पैसे आपण द्यायचा असतो किंवा घ्यायचा असतो. जर तुम्ही पैसे घ्यायचा असतील, जेवढे तुम्ही खरेदीपत्रामध्ये रक्कम लिहिलेली आहे तेवढ्या रकमेवरच तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. आणि आता सरासरी सगळीकडे असे प्रकार चालू आहेत. खरेदीची किंमत असते 80 लाख रुपये आणि खरेदी दावलेली असत्या, प्रॉपर्टीची किंमत असते 80 लाख रुपये आणि खरेदी किंमत दावलेली असते 20 किंवा 30 लाख रुपये आणि वरचं जे ब्लॅक मनी असतं त्याचा उलाढाल करण्यात येत असते. आता सगळेच हे प्रकार चालू आहेत. मी वकील असल्यामुळे त्याच्यावर मी जास्त काय भाष्य करणार नाही मित्रांनो, पण अशा वेळी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. जेवढ्याला तुम्ही खरेदी देताय किंवा घेताय ती संपूर्ण रक्कम तुम्ही
तुमच्या खरेदी पत्रामध्ये नोंद करणं फार महत्त्वाचं आहे. व्हॅल्युएशन एक मार्केट व्हॅल्यू हे जर तुम्ही दावला असाल तर भविष्य काळामध्ये तुम्ही इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून अडचणीत येऊ शकता. त्यामुळे जी काही रक्कम तुम्ही खरेदी घेणार असेल किंवा देणार असेल, जेवढ्याला घेतली असेल स्टॅम्प ड्युटी जादा जाऊन दे शासनाला, तुम्ही ती रक्कम दावणं किंवा TDS असेल जादा जाऊन देत, पण तुम्ही ते दावणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आणि कायदेशीर आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं उर्वरित प्रश्न येतो, ज्यावेळी ते पैसे देता किंवा घेता ते तुम्ही रोख देण्याचा किंवा घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. असे पैसे देताना जास्तीत जास्त तुम्ही काही पार्टी काय करतात, किंवा आपण चेक देतो किंवा दुसरी पार्टी आपणला जर मिळकत आपली दिलेली असेल तर चेक देण्याचा प्रयत्न करतात आणि प्रॉपर्टी खरेदी दस्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बँकेत भरतो त्यावेळी आपल्या लक्षात येईल की हा चेक बाउन्स झालेला आहे, चेकवर पैसे नाहीत आणि अशा वेळी मग कोर्टाची पायरी चढायची पाळी येत असते. त्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही DD घ्या किंवा ऑनलाईन पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रामाणिकपणे खरेदी दस्त करत असताना ह्या काही जास्तीत जास्त तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा उद्याच्या काळामध्ये घाई गडबडीत तुम्ही प्रॉपर्टी विक्री करता किंवा घेता तर अशा फार मोठ्या चुका होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे ह्या चुका टाळण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, जर प्रॉपर्टी देत असाल, घेत असाल तर संपूर्ण एखाद्या वकिलाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आणि कायदेशीर मानलं जातं. कारण उद्या त्याच प्रॉपर्टीच्या बाबतीत काही सहीशेदार, काही इतर लिटिगेशन असेल, काही बँकेचे बोजे असतील, अशा अनेक प्रकारचे लिटिगेशन निर्माण होऊ शकतं आणि जे आपण काय स्वप्न ठरलेले असतात की मी प्रॉपर्टी घेणार आहे किंवा विकणार आहे, ते थोडं भविष्यकाळामध्ये जाऊन कोर्ट कचेरी पायरी चढायची पाळी त्यांनी त्रासदायक होऊ शकतो. मित्रांनो, देत असताना प्रामाणिकपणे व्यवहार करा, प्रामाणिकपणे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करा आणि रीतसर तुम्ही खरेदी दस्त व्यवस्थित कायदेशीर पूर्ण करून घ्या. माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.